महायुतीचा चेअरमन असताना प्रशासक येतोच कसा? मग महायुतीतल्या नेत्यांनाच पाहिजे होतं काही असं मला आता वाटायला लागलं. मुश्रीफ साहेबांनी सुरुवात केलेली आहे महायुती महायुती महायुती. मला वाटतं ते जप घेतात तसं जप चालू आहे त्यांचा महायुतीचा. ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही भाजप किंवा महायुतीनं खऱ्या अर्थानं हा प्रशासक आमच्या गोकुळवर लादलेला आहे. शेतकऱ्यांच्या महायुतीनं या ठिकाणी त्यांच्या अंतर्गत भावनामुळे आमच्यावर प्रशासक या ठिकाणी आलेला आहे. हे सत्य. तुम्ही एकमेकाला मांडीला सत्तेत बसलाय. तुम्ही मला सत्तेत फक्त तुम्ही संस्थांसाठी नाही स्वतःसाठी असं म्हणायचंय का आम्हाला? ही संस्था टिकली पाहिजे यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. उद्याच्या भविष्यकाळात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील का नाही अशी शंका निर्माण झाली. राज्याची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे हे सिद्ध झाले. 1200 दूध संस्था ज्या रजिस्टर्ड झालेल्या आहेत त्या 90 दिवसाची जी प्रक्रिया आहे त्या पद्धतीनं झाल्या असतील तर त्याला कोण थांबवू शकणार. त्या दुधाचा कोटा पूर्ण केला असेल तर त्यांना थांबवता त्या ठिकाणी येणार नाही असं आमचं मत. त्यामुळे 1200 मध्ये समजा तांत्रिक मुद्द्यावर एखाद्या दोन संस्था अडचणीत असतील तर त्या बाजूला जातील. परंतु सरसकट सगळ्या 1200 चुकीचे आहेत असं होणार नाही. त्या नियमाप्रमाणे केलेल्या आहेत. त्यांचं दूध संकलन आहे आणि त्यामुळे त्या फक्त मतासाठी केल्यात अशा नाही आहे. तर स्थानिक गावामध्ये वेगवेगळे गट असतात. त्या गटाचं दूध या गटाच्या डेअरीला जात नसतं आणि मग त्या दृष्टिकोनातून देखील ते दूध वाढीसाठी देखील गरजेचं असतं. त्यामध्ये 1200 केलेल्याच्या ज्या संस्था आहेत त्या संस्था बाजू मांडतील आणि त्यांना न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. मी मागच्या वेळी म्हणलं तसं त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे की बाबा तुमच्याकडे नेमकी अशी काय माहिती आहे की ज्याच्यामुळं ईडीची कारवाई त्या ठिकाणी संचालकांच्यावर या 3च संचालकांच्यावर होऊ शकते. त्यामुळे थोडा त्यांचा काय गैरसमज असेल तो काढणं महायुतीतल्या नेत्यांच्याकडून अपेक्षित होतं. मला वाटतं त्यांनी त्यांच्याशी चर्चा केलेली दिसत नाही. किमान त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. मुळात महायुतीचा चेअरमन असताना प्रशासक येतोच कसा? मग महायुतीतल्या नेत्यांनाच पाहिजे होतं काही असं मला आता वाटायला लागलं. म्हणजे सत्तेत असणाऱ्यांनाच वाटत होतं का की प्रशासक यावा का मग महायुतीतल्या या सगळ्या घटक मंत्री महोदयांची ताकद कमी पडते? दोन्हीपैकी एकच आहे. एक तर जे सत्तेत सहभागी आहे मग मुश्रीफ साहेब असतील, प्रकाशराव आंबेडकर असतील, चंद्रकांत नरके असतील, विजय कोरे असतील, हे सगळे महायुतीतले सत्तेत त्या ठिकाणी आहेत. संजय बाबा गाडगे तथा भाजपचे नेते त्यामध्ये. एक तर ह्यांनाच पाहिजे होता प्रशासक म्हणून थोडं नमतं त्यांनी घेतलेलं आहे किंवा मग यांचं चालत दोन्हीपैकी एक केलं. नाही, आमदार शिवाजी पाटलांनी भूमिका घेतली. समजा एखादी भूमिका घेतली तर महायुतीतल्या लोकांनी त्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. तुमचं अंतर्गत म्हणणं नाही ना, हे गोकुळला काय अडचणीत आणतात. तुम्ही महायुती म्हणून आमदार शिवाजी पाटलांनी 5 गोष्टी सांगितल्या. त्यांना बोलवायला पाहिजे होतं. बाबा तुमचं म्हणणं काय आहे मांडायला पाहिजे होतं. त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. त्यांचा गैरसमज दूर करायला पाहिजे होता. मग शिवाजी पाटलांना बोलू देणं आणि मग प्रशासक येणं या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळंच सामील आहे असं माझं म्हणणं. तो आता त्यांचा माहितीचा अंतर्गत विषय आहे. त्यांनी कोणाचा घ्यावा तो विषय त्यांचा. माझं बेसिक म्हणणं काय होतं की ज्यावेळी ही तक्रार दिली गेली त्यावेळी प्रकाश बेलवडे कुठल्या पक्षाचे आहे? भाजपचे. तर त्यांची समजूत काढायला पाहिजे होती. त्यांना भाजपच्या लोकांनी बोलवून घ्यायला पाहिजे होतं. महायुतीतल्या लोकांनी त्यांच्यावर चर्चा करायला पाहिजे होती. त्यांचे काही गैरसमज असतील तर ते गैरसमज काढायला पाहिजे होते. बाबा असं नाही आहे असं आहे म्हणून त्यांच्या घरातलं म्हणणं नाही ना. तुम्ही भाजप किंवा महायुतीनं खऱ्या अर्थानं हा प्रशासक आमच्या गोकुळवर लादलेला आहे.
शेतकऱ्यांच्या माहितीनं या ठिकाणी त्यांच्या अंतर्गत वाटण्यामुळे आमच्यावर प्रशासन या ठिकाणी आलेलं आहे, हे सत्य आहे. एकीकडे साहेब भरपूर एवढा सक्षम आहे असं 5 वर्ष तुम्ही सांगत आला किंवा सत्य ते सांगत आला, मात्र हे भ्रष्टाचाराचा आरोप होतोय आणि हे कुठला गट आहे का किंवा सोशल मीडियावर होती बाबा या अमोलला पाठीची घालायला नाही, मग तू म्हटल्यासारखं कर, मी हसण्यासारखं करतो असं आहे का माझं हेच? मी मगाशी वाक्य जे वापरलं, आमदार शिवाजी पाटलांचे 5 आक्षेप आहेत असं गृहीत धरलं, ते माहितीतल्या नेत्यांनी त्यांना बोलवून चर्चा करायला पाहिजे होती त्यांच्यावर आणि त्यांची समजूत काढायला पाहिजे. का केलं नाही तुम्ही? याचा अर्थ तुम्हालाही पाहिजे होतं किंवा तुमचं ऐकलं नाही. दोन्हीपैकी एक काहीतरी सिद्ध होईल. हा सगळा गोंधळ बघितल्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला दोघांनाही बाजूला ठेवून भाजपला गोकुळमध्ये एक हाती सत्ता आणायची आहे का? नाही, मला वाटतं आता तो त्यांचा राज्य पातळीवरचा विषय आहे. राष्ट्रवादी आणि शिंदे गट यांना कशा पद्धतीने वागणूक मिळते, साताऱ्यामध्ये झालं, छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण पाहतोय, कोल्हापूरमध्ये आपण त्या ठिकाणी या गोकुळच्या माध्यमातून पाहतोय. कोल्हापूर जिल्हा परिषदचा अध्यक्ष करायला राष्ट्रवादीला घाम फुटला, त्यांचा स्वतःचा अध्यक्ष करायला 20 सदस्य असताना सुद्धा अशी अवस्था आहे. त्यामुळे शेवटी भाजपचा एजेंडा आहे सोळवाळाचा, एकट्याची पार्टी पुढे घेऊन जायचं. त्याचा अनुभव आता यांना हळूहळू दोन्ही पक्षाला येत राहील. साफ झालेला आहे, आता गोकुळ साफ झालेला आहे, आता केडीसी साफ करणार आहे अशी भूमिका मांडलेली आहे. नाही, म्हणून मी म्हणतोय काय की ह्या 2 संस्था कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थवाहिनी आहेत. 5.5 लाख शेतकऱ्यांना गोकुळ या ठिकाणी मदत करतात. 10,000 कोटीच्या वर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठेवी आहेत. आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक म्हणून का जातोय? कारण की तिथं 10,000 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत, ते व्यवस्थित वापरले गेल्या पाहिजेत, लोकांना न्याय मिळाला पाहिजे. आज एक जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक नाही, तिथं शेतकऱ्याची अवस्था काय आहे आम्ही पाहतो. म्हणून बँक टिकली पाहिजे, म्हणून राजकीय जोडे आम्ही बाहेर ठेवून जातो. आता जिल्हा मध्यवर्ती बँक टार्गेटवर सत्ताधारी पक्षातूनच येत असेल तर मी मगाशी जे पहिलं वाक्य वापरलं तेच आहे, पुन्हा इथं लागू होतं. एकतर त्यांची समजूत काढावी किंवा हे ते बोलतात ते सत्ताधाऱ्यांना पण मान्य. पण सर, केडीसीमध्ये जे शेतकऱ्यांचे पैसे होते ते हसन मुश्रीफांनी 2,000 कोटी रुपये आपल्याकडे आणले आणि त्यांचे त्यामध्ये टाकले असा आरोप त्यांनी केला. म्हणून आता नेमकं काय आरोप केला माहित नाही, त्यांना बोलवून घेऊन चर्चा केली पाहिजे ना. तुम्ही एकमेकाला मांडी लावून सत्तेत बसलाय. तुम्ही मला सत्तेत फक्त तुम्ही संस्थांसाठी नाही स्वतःसाठी असं म्हणायचंय का आम्हाला? तिथं तुम्ही कॅबिनेटला दर बुधवारी सगळेजण तुम्ही एकत्र असता. बेलवाड यांच्या मागे अदृश्य शक्ती असल्याचा एक आरोप किंवा तशा पद्धतीची भाषा स्वतः अध्यक्ष नावेद मुश्रीफ यांनी तसं वक्तव्य केलेलं होतं, तसं वाटतंय का तुम्हाला? काय त्यांना नावेद मुश्रीफांची माझी काही चर्चा झालेली नाही. त्यांना विचारेन मी अदृश्य शक्ती तुम्हाला जे म्हणायचे होते ते कोण आहे मला माहित नाही. सहकारी संस्था अशा पद्धतीने मोडीत काढण्यासाठी षडयंत्र नाही, म्हणून मी म्हणतोय की संस्था टिकली पाहिजे यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. म्हणजे सत्तेत असणाऱ्या देखील लोकांच्याकडून प्रयत्न होताना दिसत नाही. आरोप प्रत्यारोप होत असतात, संस्थेत आरोप प्रत्यारोप चालू असतात, परंतु ज्यावेळी होतात त्यावेळी त्या माणसाला बोलवून घेऊन त्याच्याबरोबर चर्चा करून तो मार्ग काढण्याची तयारी तिथे दिसत नाही. आपली त्यांचं मत आहे की आम्ही ही महायुती म्हणून लढणार, आता सुद्धा ते म्हणतात. मग तुमची कशी भूमिका? नाही, मी सातत्यानं सांगितले की मुश्रीफ साहेबांनी सुरुवात केलेली आहे माहिती माहिती माहिती. मला वाटतं ते जप घेतात तसं जप चालू आहे त्यांचा माहितीचा. ठीक आहे, काय हरकत नाही, परंतु आम्ही आमच्या बरोबर जे विचाराने येतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही निवडणूक लढू. कोण येतील काय येतील आज सांगणं शक्य नाही. निवडणुका कधी लागणार माहित नाही, त्यामुळे ज्या त्या परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. ते आता त्यांनी जप घेतलं ना, आता ते कसे होते? एका बाजूला गंभीर आरोप होते, दुसऱ्या बाजूला खंडन केलं. आता माझं त्यांचं बोलणं चालू आहे असं तुमचं म्हणणं आहे का? दुसऱ्या बाजूला खंडन होत नाही, मात्र यावर आपली भूमिका नेमकी काय? कारण मी परवा देखील सांगितलं होतं तुम्हा सगळ्यांना की प्रशासका मुदत आमच्या संचालकाची संपेपर्यंत मी बोलणार नाही. कारण की संचालकांची मुदत आहे तोपर्यंत आम्ही संचालक मंडळाची आमच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आता मुदत संपली, प्रशासक आलेला आहे. त्यामुळे आता आम्ही बोलतोय
की बाबा लवकर निवडणुका लावा, लोकांना निर्णय घेऊ द्या, सोसायटी एरिया निर्णय घेतील, त्यांचे प्रतिनिधी निर्णय घेतील, कुणाला सत्तेत बसवायचं. शेवटी कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी बघून घेईल ना की कुणाला बसवायचं. आता जे काही तमाशा गेले 6 महिने दूध उत्पादकांनी बघितलेलं त्याचं उत्तर मिळेल ना. शासन नियुक्त झाल्यानंतर काय केडीसीसी असेल किंवा गोकुळ असेल या पद्धतीने हा सगळा खेळ मांडलेला आहे. सभासद कोल्हापूरची जनता नेत्यांच्यावरती पण पुढे विश्वास ठेवू का? नाही, म्हणून एक हाती आमच्याकडे द्यावीशी आमची विनंती. साहेब पालकमंत्री एका बाजूला म्हणतायत की ही प्रशासकीय बाब आहे, मात्र प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर पेढे वाटप होतं. आज त्यांना 2 ताशे वाजवत त्यांचं स्वागत त्या गोकुळच्या कार्यालयामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमधून होतं. मग नाही, म्हणून मी मगाशी म्हटलंय की हे तुम्ही करा मी बघतो असं अंडरस्टँडिंग आहे का या सगळ्यांचं एकमेकाला. तुम्ही भूमिका घ्या, मला डायरेक्ट भूमिका घेता येत नाही, तुम्ही घ्या, मला मान्य आहे, असं आहे का? नाही तर मग यांचं ऐकलं जात नाही. असं दोन्हीपैकी एकच गोष्ट आहे. एक सगळ्यात सांगितलं या प्रशासकासाठी एकाने भूमिका एका पक्षाने घ्यायची, तुम्ही पुढाकार घ्या, आम्ही विरोध करतो, परंतु तुम्ही केल्यानंतर आम्ही मान्य करतो. आता जर पालकमंत्र्यांनाही मान्य नाही, हसन मुश्रीफ साहेबांना मान्य नाही, विनय कोरेंना मान्य नाही, राजेंद्र यड्रावकरांना या ठिकाणी मान्य नाही, मग सत्तेतले एवढे प्रबळ नेत्यांना मान्य नसताना प्रशासक येतो कसा? म्हणजे यांना मान्य आहे. तुम्हाला 2 शक्यतांपैकी कुठली शक्यता जास्त वाटते? आता ते दोघांना विचारावं लागेल. सर, हा एक वेगळा प्रश्न आहे. शेवटचं राजकारण आणि वेळ चालताना दैनिक जे व्यवहार आहेत ते व्यवस्थित चालवले. आपलं ऍस्पिरंट लॉन्च झालेलं आहे, पण त्याचा पेपरवर्क व्यवस्थित झालं नाही का अशी चिंता करण्यामध्ये कोल्हापुरात दूध उत्पादक आहे किंवा तो वितरक आहे त्यांनीच आम्हाला नको का फ्रीज नाही आहे, हे नाही आहे. अमूलचा 10 रुपये ऍस्पिरंट येतं, आपलं 35 रुपयेचं आहे. हे सगळं पेपरवर्क जरा झालं नाही. मार्केटिंग मध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजीज प्रत्येक संस्थेच्या ठरलेल्या आहेत. अमूलचं मार्केटिंग स्ट्रॅटेजी मध्ये त्या वितरकाला किती कमिशन मिळतं आणि आमचं किती कमिशन मिळतं याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि ज्यावेळी नवा प्रोडक्ट ज्यावेळी आम्ही लॉन्च करतो त्यावेळी थोडा अडचणी येत असतात, परंतु शेवटी त्या वितरकाची जबाबदारी आहे. जर तू पिशवीतलं दूध गोकुळचं विकत असशील तर त्या ठिकाणी गोकुळचे बाय प्रोडक्ट सुद्धा विकलेच पाहिजे, ते आमचा अट्टास असतात. त्यामुळे 6 महिन्यात तुम्हाला लक्षात येईल की गोकुळचं आईस्क्रीम लोकांना आवडायला लागेल. वितरकांना आता जुनी सवय लागलेली आहे, अमूलचं कमिशन किंवा त्या बिझनेस हा तोडून नवीन करायचा का? तर आम्ही हळूहळू ते रुजवानी करत आहे. इथून पुढे गोकुळमध्ये फक्त मुख्यमंत्र्यांचंच चालणार असं काल धनंजय महाडिकांनी विधान केलेलं आहे. सेम विधान शिवाजी पाटलांनी सुद्धा केलेलं आहे. त्याचं उत्तर मुश्रीफ साहेबांनी द्यावं. साहेब, तुम्ही मगाशी म्हणता की निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन सभासदांचे जी काही सुनावणी आहे ती पूर्ण होऊन लवकर निवडणूक व्हावी असं तुम्ही म्हटलं. मुळात विरोधकांचं हे दुःख नाही की ठरावधारक तुमच्याकडे जास्त आहेत आणि या ठरावधारकांना मतदानाचा अधिकार न देता दूध संस्थेच्या संचालकांना अधिकार द्यावा असंही चर्चा सुरू आहे. तो कायदा केला संचालकांना अधिकारचा, तो जिल्हा मध्यवर्ती बँकेत करावा लागेल, महाराष्ट्रामध्ये करावा लागेल. एका गोकुळसाठी करता येणार नाही, तो सगळ्या राज्यामधल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये करावा लागेल. म्हणजे तो काय एका राज्यासाठी लागू होणार नाही. त्यामुळे तो वेगळा विषय आहे आणि त्याच्यावर पूर्वी प्रयोग झालेला आहे. तसा करण्याचा प्रयोग पूर्वी एनडी साहेब असताना त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे मला वाटत तो आता प्रयोग पुन्हा या राज्यामध्ये होईल असं मला काय वाटतं. ते मुश्रीफ साहेब भेटत नाहीत म्हणून साहेब, ही भाजपची बँकेत भेट शेवटी हा म्हणजे बँकेत आमची भेट होत असतेच ना, कारण की शेवटी मी मगाशी म्हणलं तसं जिल्हा मध्यवर्ती बँक ही आमची मातृसंस्था या जिल्ह्याची. तिथल्या पायऱ्या चढताना आम्ही राजकीय जोडे बाहेर ठेवतो. बँक चांगली चालली पाहिजे. बँकेत कुठलंही कर्ज वाटप करताना कुठलाचा साखर कारखाना आहे, कुठल्या पक्षाचा साखर कारखाना आहे त्याचा विचार केला जात नाही, कारण की तिथं 10,000 20,000 शेतकरी अवलंबून असतात. महाविकास आघाडीची सत्ता होती त्यावेळी राजाराम कारखाना असू दे किंवा इतर कारखाने जे होते, आम्ही ज्यावेळी सत्तेत होतो त्यावेळी कुठल्याही भाजपचा कारखाना त्यावेळी थांबला नाही. त्यामुळे बँकेत कुठलेही राजकारण आम्ही या ठिकाणी येऊ देत नाही, कारण की ती संस्था टिकलेली आहे. अध्यक्ष निवडीच्या वेळेस तुमच्या बाजूला सुरू होता की आम्ही राजकीय पक्ष म्हणून तिथं नाही आहोत. दुसरीकडनं सुरू होता की तुम्ही ज्यावेळेस सत्तेत होता राज्यात
त्यावेळी अध्यक्ष हा मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये किंवा मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने ठरवलं जायचं कितपत खरी परिस्थिती. नाही, तसं काही नाही. मला वाटतं विश्वासाबाजींना आम्ही शब्द दिला होता, मीच शब्द दिला होता 1 वर्षापूर्वी, ज्यावेळी त्यांची माझी 1-1.5 वर्षापूर्वी खासगी इलेक्शनच्या आधी बैठक झाली होती आणि चर्चा झाली होती. त्यावेळी आम्ही एक शब्द मुश्रीफ साहेब आम्ही दिला होता की पॅनल निवडून आले की तुम्हाला पहिलंच 2 वर्ष करून अरुण डोंगरेंना आम्ही दोघांनी शब्द दिला होता. विनय कोरे, मी आणि मुश्रीफ साहेब त्यामध्ये होतो आणि त्याप्रमाणे आम्ही दोघांनाही शब्द दिल्याप्रमाणे चेअरमन केलं. त्यामुळे तिथं काय हस्तक्षेप नव्हता, लोकल लेवलवरचा आमचा निर्णय होता. साहेब, जिल्ह्यावर पकड पाहिजे असेल तर गोकुळ आणि केडीसीवर वर्चस्व पाहिजे तर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची ताकद कमी होईल अशी रणनीती भाजपची आहे का? आणि या पाठीमागे धनंजय माडकांचा चित्र नाही, ते मुश्रीफ साहेबांची ताकद कमी करायचा प्रयत्न असला तर मला माहित नाही. माझी काय ताकद उलट्या बाजूला आहे थोडी आहेच हो. मी लढाई करत राहणारच आहे. मी काँग्रेस म्हणून, महाविकास आघाडी म्हणून समविचारी आता गोकुळची निवडणूक लढवताना अनेक समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. अनेक नवीन लोक आमच्या बरोबर येऊ शकतात. त्यामुळे समविचारी म्हणायला चालू केलं मी आता. गोकुळमध्ये समविचारी शेतकरी हिताचे जे लोक बरोबर येतील त्यांना घेऊन उद्याची निवडणूक आम्ही लढू. धन्यवाद. साहेब, लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात कोल्हापुरात असेल संपूर्ण राज्यभरात होत आहे, मात्र प्रशासन यात कुठं कमी पडते वाटतंय का? गृहमंत्री कुठं कमी पडतात असं वाटतंय? नाही, शक्ती कायदा आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी या राज्यामध्ये केला, त्याला मान्यता मिळाली नाही. तुला मान्यता मिळाली तर कठोरातली कठोर कारवाई या नराधमांच्यावर होऊ शकते. जो पण कायद्याचा वचक, कायद्याची भीती राहत नाही, हात असत नाही, तो पण या सगळ्या गोष्टी घडणार. NCRBच्या नव्या आकडेवारीनुसार महिलांच्यावरचे अत्याचार महाराष्ट्रामध्ये वाढताना या ठिकाणी दिसतात. मी गेले वर्षभर सांगतोय गृह खात्याला सेपरेट मंत्री पाहिजे. भले मुख्यमंत्र्यांच्याकडे त्याचं ब्रीफिंग होत असतं, परंतु गृह खात्याला जोपर्यंत स्वतंत्र मंत्री मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातली ही कायदा आणि सुव्यवस्था ही नेहमीच अडचणीत येणार. मुख्यमंत्र्यांचा व्याप ऍज ए चीफ मिनिस्टर त्यांचा व्याप एवढा मोठा असतो की गृह खात्याला ते वेळ देऊ शकत नाही. आता प्रमोशनच्या पोस्टिंग ज्या डिसेंबर मध्ये व्हायला पाहिजे होत्या त्याला मार्च एप्रिल त्या ठिकाणी होत्या. या प्रशासकीय गोष्टी देखील अनेक पेंडिंग आहेत. पेंडन्सी भरपूर होत्या गृह खात्याची. त्यामुळे आमची पक्ष म्हणून माझी मागणी अशी आहे की स्वतंत्रपणे खातं असलं पाहिजे, कारण की ते मी राज्यमंत्री म्हणून 6 वर्ष बघितलेला. त्याची व्यापकता प्रचंड मोठी आहे, व्याप्ती मोठी आहे आणि त्यामुळे स्वतंत्र मंत्री असणंच या गृह खात्याला गरजेचं. पीडित मुलगीला न्याय मिळावा म्हणून जन आंदोलन करण्यात आलं आणि त्यात लाठीमार त्यांच्यावर करण्यात आला. म्हणजे याचा अर्थ जी माणसं सत्याच्या बाजूने या राज्यामध्ये उतरतील त्यांना लाठीमार या ठिकाणी भाजपचे आंतरवाली सराटीपासून हे चालू आहे. म्हणजे तिथून जी सुरुवात झाली लाठीमारची ती अजून चालूच आहे. मंत्र्यांच्या हातात काय आहे? मुख्यमंत्री सर्वोच्च आहे असं म्हणणारे मंत्र्यांच्या हातात काय असतं? मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतात असं म्हणणारे मुख्यमंत्री वेगळा मुख्यमंत्री देतील असं वाटते का? नाही, माझी त्यांना विनंती असणार आहे की राज्याचं व्याप बघता महाराष्ट्र राज्य हे मोठं राज्य आहे आणि ऑलरेडी त्यांच्याकडे आता फायनान्स डिपार्टमेंट आहे, मोठी खाती त्यांच्याकडे या ठिकाणी आहेत. आता आम्हाला असं कळते की खाती बद्दल आता लवकरच या ठिकाणी होणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना कुठलं तरी खातं दिलं जाणार आहे, भाजपमध्ये खातं कमी करून त्यांना मिळणार आहे त्यांचं खातं, अशी आमची चर्चा ऐकून येते. फेरबदल होणार आहे या 8-10 दिवसामध्ये. जर फेरबदल होणार असेल तर गृह खात्याला एक स्वतंत्र मंत्री द्यावा अशी आमची विनंती. एक प्रश्न आहे. अजितदादा गेल्यानंतर बऱ्याचदा असं झालं की भाजप काही ठिकाणी काबू पाहत आहे. बाकीच्या एकनाथ असते किंवा साताऱ्याचं प्रकरण तुम्ही पाहिलं असेल, तसाच हेतू सुद्धा पुस्तकाच्या बाबतीत जे मुस्लिम भूमिका घेताना दिसत आहे की अजितदादानंतर त्यांचं एक कव्हर होतं किंवा स्ट्रॉंग भूमिका मांडणार त्यांच्या पक्षात कोणतरी होतात. ज्यावेळी आघाडी केली त्यावेळी लक्षात द्यायला पाहिजे होतं. महायुती केली त्यावेळी हे सगळं गणित धरूनच त्यांनी केले. उद्या हे संकट येणारच होतं. दादा असते आणि नसते तरी हे संकट येणारच होतं, कारण की भाजपनं 2029 ची स्वबळावरची तयारी केलेलीच आहे. आज गेल्या वर्षभरामध्ये भाजपनं जे पडलेले उमेदवार
भाजपमध्ये घेतले, ते अजितदादा गटाचा विद्यमान आमदार असणारे घेतलेले, तिथं घेतलेले. शिंदे गटाचे विद्यमान आमदार आहेत, त्यांच्या पडलेले उमेदवार त्या ठिकाणी घेतलेले आहेत. जवळजवळ 22 लोक अशी घेतलेले आहेत भाजपने, जिथं शिंदे गट आणि अजितदादा गटाचे आमदार तिथं आहेत, असे तिथले 2 नंबरचे लोक घेतले. ते सरळ आहे, मेसेज सरळ आहे की त्यांना उद्या भाजप तिकीट देणारच आहे. ममता बॅनर्जींनी आत्ताच घोषणा केली की मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही आणि या जे गैरघोटाळे झालेले आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याच्या आम्ही व्यापक प्रमाणात SIR जी या देशामध्ये चाललेली आहे, आता सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये SIR चालू आहे. त्यामध्ये मॅपिंग हा एक मोठा घोळ आहे आणि मॅपिंग करत असताना मी स्वतः एक बूथ घेतलेला, माझ्या घरात शेजारचा बूथ मी स्वतः घेतला. परवा 2 तास मी केला तो बूथ मॅपिंग, तर 6 घरात फक्त मी जाऊ शकतो. तो 890 नावं आहेत मतदार यादीत, त्यातली 341 नावांचं मॅपिंग BLO ला करावं लागणार. आता हे 10 तारखेपर्यंतची मुदत आहे. माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे की मुदत 20 तारखेपर्यंत वाढवून द्यावी, अजून 10-15 दिवस एक मुदत वाढवून द्यावी मॅपिंगची, कारण की एक BLO ला ते काम करणं शक्य होत नाही आहे. आणि आता तर त्यांचा असा डिक्टेट आलाय की तुमचा पगारच कट केला जाईल, 95% काम नाही झालं तर तुमचा पगारच या ठिकाणी थांबवला जाईल, तुमच्यावर कारवाई केली. तो BLO एकटा बिचारा काय करणार आहे? तर त्यामुळे आमची विनंती आहे निवडणूक आयोगाला की 1 महिनाभर त्याला मुदत अजून मॅपिंग साठी द्यावी. राज्यामध्ये कुठल्याही निवडणुका नाही आहेत, गडबड नाही आहे, त्यामुळे रितसर सगळ्यांचं मॅपिंग होऊन दे. एखाद्या मुलगीचं लग्न होऊन ती जर सासरी आली असेल तर तिच्या आई वडिलांचा एपिक नंबर काढून त्यांचं मॅपिंग त्या ठिकाणी करावं लागतं 2002च्या आधीच. त्यामुळे याला किचकट प्रक्रिया आहे आणि नंतर अपिलात जाऊन नंतर तुम्ही नावं ऍड करण्यापेक्षा आत्ताच मुदत वाढते. आत्ताच 1 महिना होऊ दे, अजून 1 महिनाभर गेला तरी काही हरकत नाही, परंतु BLO जातील आणि बिचारे काम करून पुन्हा मॅपिंग करतील अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. कोल्हापूर जिल्हा दूध संघ गोकुळची मुदत ही संपल्यानंतर त्वरित प्रशासक शासनाने या ठिकाणी आणलेलं आहे आणि मध्यंतरी म्हटलं होतं की अधिवेशनात देखील अत्यंत गडबडीनं 1,00,000 सोसायटीवर प्रशासक नेमाचा कायदा केला. पूर्वी कोविडच्या काळामध्ये आहे ती बॉडी कंटिन्यू ठेवावी या पद्धतीची भूमिका झाली होती आणि मला वाटतंय ही निवडणूक पुढे जावी आणि प्रशासक यावा असे प्रयत्न गेले 6 महिने चालू होते. आता स्पष्टपणे दिसतंय आणि सहकार्याच्या दृष्टीनं हे दुर्दैव आहे की निवडून येणारी बॉडी कुणाची येऊ दे, लोक ज्यांना निवडून देतात लोकशाहीनं त्यांनी पदाधिकारी किंवा सत्तेत असावं, ही भूमिका शासनाने घेणं अभिप्रेत होतं. परंतु दुर्दैवानं प्रशासक आलेला आहे. आता आमची विनंती आहे की जो ऍफिडेव्हिट दिलेला आहे 70-75 दिवसामध्ये या 1200 संस्थांचे हिअरिंग पूर्ण व्हावं. आमची विनंती आहे दुग्ध यायला की ती हिअरिंग लवकर आवरा. आता परत पावसाळा आला की निवडणुका होणार नाही नियमाप्रमाणे, तेव्हा परत पावसाळ्याच्या पुढे जाणार आहे. किमान हे हिअरिंग संपवून किमान त्या 1200 लोकांना न्याय द्यावा आणि निवडणुकीची तयारी करून ठेवावी. जे ठराव मागवायचे त्याची सुरुवात या 70-75 दिवसानंतर होऊ शकते. या सगळ्या प्रक्रिया कराव्यात अशी आमची अपेक्षा साधारणपणे शासनाकडे त्या ठिकाणी असतात. आता काही प्रमाणात व्याज परतावा मिळतो, परंतु काही तक्रारी असतील तर माहिती मी घेतो. परंतु एकूण राज्याची आर्थिक परिस्थिती काही चांगली आहे दिसत नाही. आता कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी आंदोलन करतायत. 96,000 कोटीची या राज्यातली बिलं दिली गेली नाही आहेत. उद्याच्या भविष्यकाळात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील का नाही अशी शंका निर्माण झाली. राज्याची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे हे सिद्ध झाले. केरळमध्ये काँग्रेसनं चांगल्या पद्धतीने यश या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. आदरणीय आमचे नेते खरगे साहेब, राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली KC वेणुगोपालजी असतील किंवा रमेश चौधरी असतील, या सगळ्यांनी ताकदीनं तिथं निवडणूक त्या ठिकाणी लढवली आणि 10 वर्षाची सत्ता उलटून लावून काँग्रेसला चांगले यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे. मला वाटतं त्याचा आम्ही देखील अभ्यास करू उद्या महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी. धन्यवाद.
अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.